आपण पाहत आहात राजगीर एक्सप्रेस लाईन. नमस्कार, मी संजय पगारे. पाहूया काही महत्वाच्या घडामोडी आजच्या बातमीपत्रात. शिऊर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी. काशीपेक्षा गहुबर श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र शिऊर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. येथील श्री संत शंकर स्वामी महाराज समाधी मंदिर, संत बहिणाबाई समाधी मंदिर, संत शिवाई मंदिर आणि विठ्ठल मंदिरात परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. श्री संत शंकर स्वामी महाराज मंदिरात सकाळी 6 वाजता श्री संत शंकर स्वामी महाराज आणि संत नारायण स्वामी महाराज यांच्या समाधीचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, राष्ट्रवादीचे दत्तू पाटील, बाळू आबा भोसले, तलाठी जितेंद्र कळसकर, मिनीनाथ जाधव, पत्रकार वाल्मिक जाधव, शिवाजी तात्या जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज मधाने यांच्या काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर फराळ वाटप करण्यात आला. यावेळी श्री संत शंकर स्वामी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष सरांदर महाराज भोपळे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, माजी सरपंच बबनराव जाधव, सूरज नाना पवार, माजी सभापती सुभाष बापू जाधव, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब जानराव, अनिल भोसले आदींसह विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरुस व ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर दरगाह परिसराची सुरक्षा पाहणी. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुतज्जबुद्दीन जरजारी बक्स यांच्या 740व्या वार्षिक उरुस मुबारक व आगामी ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि उपविभागीय अधिकारी संतोष गरुड यांनी दरगाह परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी दरगाह कमिटीतर्फे उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे यावेळी सांगण्यात आले. मिटमिटा मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला, तर विद्यार्थिनींनी फुगड्या खेळत पांडुरंगाची भक्तिभावाने आराधना केली. मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. दिंडीच्या नियोजनासाठी प्रमिला दादे, सीमा कने, सरोज मोरे, जयश्री पवार, कीर्ती शिसोदे, नीता खरात, सुभाष पंडित, ज्ञानेश्वर देवरे, मंगेश जाधव, निलेश म्हस्के, श्रीकांत नन्नवरे व रवी कुमार कळसेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत मतदार यादी कार्यक्रमात बदल करण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 24 जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित केली आहे. विधानसभा मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे लवकर जाहीर करण्यात येणार आहे. चिकलठाणा पोलिसांची कारवाई. मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक. छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी अभिजित सुदर्शन गावंडे वय 23 याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे 90,000 किमतीची होंडा युनिकॉर्न तसेच आणखी एक 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या वाहनाबाबत पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या होत्या आजच्या काही निवडक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा राजगीर एक्सप्रेस लाईन.